नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन तापलेलं असताना आता ठाकरे बंधू 26 जुलैला एकत्र मोर्चा काढणार आहेत। शिवाजी पार्कमधून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। हा मोर्चा कसा असेल, या मोर्चात नेमके कोण कोण असतील आणि या मोर्चासाठी कोणते झेंडे आणायचे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खुद्द राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीच दिली आहेत। कसा असेल हा 26 जुलैचा ठाकरेंचा मोर्चा, आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। सरकार अडलं, ठाकरे नडले। फक्त तिरंगा, न कुठल्या पक्षाचे झेंडे। अजेंडा एकच, नीटवरून सरकारला हादरे। ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आलेत। ठाकरे बंधूंचा नवा अजेंडा आहे नीटवरून सुरू झालेलं आंदोलन। मुंबई ते दिल्ली आंदोलनं पेटली आहेत, सरकार अडलंय आणि आता ठाकरेंनी ठरवलंय नडायचं। गेले 2-3 दिवस आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आंदोलनात सक्रिय आहेत, तर उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौरा करत सीजेपीच्या आंदोलकांची भेट घेतली आहे। आता ठाकरेंचं पुढचं पाऊल आहे 26 जुलैचा मोर्चा। येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत। हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे। तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव, आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत। आम्ही देखील जे काही ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा, या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार, कळलं का? तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगे असतील, देशाचा झेंडा असेल, बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार। 26 जुलैला दादरमध्ये शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असा मोर्चा असेल। सकाळी 10 वाजता शिवाजी पार्कात जमण्याचं आवाहन करण्यात आलंय। 11 वाजता शिवाजी पार्कमधून मोर्चाला सुरुवात होईल। ठाकरे बंधूंच्या या मोर्चामध्ये काँग्रेस सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलंय, तर पवारांबरोबर बोलणी सुरू आहेत। या मोर्चात कुठल्याही पक्षाचे झेंडे नसतील, फक्त तिरंगा असेल। अतिशय शांततेत मोर्चा निघेल। या मोर्चात कुणीही समाजविरोधी कारवायांचा प्रयत्न केला तर फटकावून काढू असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। मी तुम्हाला सांगतो, 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार, कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील। पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, आमचे लोक सोडणार नाहीत। नीटच्या प्रश्नावर सरकार संसदेत चर्चेला तयार आहे, तर विरोधक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर अडलेत। आता यातून तोडगा निघणार कसा, त्यावर ठाकरे बंधूंचं उत्तर काय आहे पहा। आता प्रत्येकाच्या मनामध्ये ही ठिणगी पेटलेली आहे। त्याच्यात तुमचा जो विषय आहे की धर्मेंद्र प्रधान, शेवटी मग जबाबदारी कोणाची आहे? जे जबाबदार आहेत त्यांना सोडणार नाही, मग धर्मेंद्र प्रधान पहिले जबाबदार आहेत त्यांना का सोडताय? आणि धर्मेंद्र प्रधान पण कोणी एकेकाळी पेपर फुटीच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले होते असं म्हणतात, जे आता विद्यार्थ्यांचं नशीब फोडतायत। हे सुरुवातीला करायला पाहिजे होतं ना, हीच गोष्ट उपोषणही झालं नसतं, लाठीचार्ज झाला नसता, मुलांनी मार नसता खाल्ला। काय झालंय, आता घराघरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन, त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूटवरती गेलं आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून, कळलं का? ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढला होता, त्याला काय नाही रे बोलवलं? कारण तो प्रत्येक घरातला देशातला नव्हता विषय। मी फक्त आठवण करून देतो, या राज्यातला सगळ्यात मोठा TET घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते। इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही। एवढंच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर थेट आरोप लागले। त्या ठिकाणी केवळ पेपर लीकच झाला नाही, तर जे नापास होते त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला। मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर आता नीटचा अजेंडा घेऊन ठाकरे बंधू एकत्र आले। आता ठाकरे बंधूंच्या या एकत्र मोर्चाला कसा प्रतिसाद मिळणार ते रविवारीच कळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।